आज आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवतो, सुकी भाजी। त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवला आहे। आता त्यात तेल घालते बघा। असं तेल घालून घेतलं। तेल चांगलं तापले आता मी त्यात अर्धा चमचा राई घातली, अर्धा चमचा जिरं घातलं, पाव चमचा हिंग घातला, कढीपत्ता घातला आणि बारीक चिरलेला कांदा टाकते। 2 कांदे बारीक चिरून घेतले ते टाकले आणि चांगला कांदा परतून घेते। गुलाबी कलरवर कांदा परतून घेतला मी। आता त्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि चांगली अशी मिक्स करून घेते, परतून घेते। अद्रक लसूणची पेस्ट परतून झाली, त्यावर मी एक टोमॅटो घेतला चिरून बारीक, तो टाकला आणि तो पण परतून घेते। आता 1 चमचा घरगुती मसाला टाकते मी, पाव चमचा हळद घातली, 1 चमचा धन्याची पावडर टाकली, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आणि छोटा गरम मसाला पावडर टाकली, छोटा आणि चवीपुरतं मीठ घातलं। मसाले चांगले परतून घेतले। शेवग्याच्या शेंगाचे असे पीस केले, त्याच्या साली काढून घेतल्यात आणि त्या पाण्याने चांगल्या धुतल्यात आता स्वच्छ। आता मी भाजीत टाकते। मसाला चांगला परतून झाला आहे, तर आता त्यावर मी शेंगा घालते। मसाल्यामध्ये शेंगा चांगल्या परतून घेते। शेंगा चांगल्या परतून झाल्यात, आता मी यामध्ये 1 ग्लास पाणी घालते आणि मिक्स करून घेते। कोथिंबीर टाकते आणि मिक्स करून घेते। आता झाकण ठेवून 15 मिनिटे शिजवून घेते। 15 मिनिटं झालेत, आता मी झाकण काढते बघा। शेंगा आपल्या छानपैकी शिजल्यात, आता मी खाली उतरून घेते आणि सर्व करते। अशी मी शेवग्याची शेंगाची चमचमीत भाजी बनवली। ती चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत छान लागते। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।